पेपर फुटला आणि पेपर फुटल्यामुळे विद्यार्थी अतिशय संतप्त झालेले आहेत। परीक्षा रद्द झाल्याशिवाय सेंटर सोडणार नाही अशी अट आता विद्यार्थ्यांनी घेतली आहे। त्यामुळे वातावरण चिघळण्याची शक्यता आहे। आताची महत्त्वाची आणि धक्कादायक मोठी बातमी, संभाजीनगरमधून पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटलेला आहे। त्यामुळे विद्यार्थी संतप्त झालेले आहेत आणि परीक्षा रद्द झाल्याशिवाय सेंटर सोडणार नाही अशी अट विद्यार्थ्यांनी घातलेली आहे। त्यामुळे वातावरण चिघळण्याची शक्यता आहे। प्रशासनाच्या विरोधामध्ये आता जोरदार घोषणाबाजी चालली आहे। सरकार विरोधात घोषणाबाजी चालू आहे आणि आमच्यावर हा अन्याय झालेला आहे, त्यामुळे परीक्षा रद्द झाल्याशिवाय आम्ही सेंटर सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे। सध्याची ही थेट दृश्य संभाजीनगरमधून। पेपर फुटल्यामुळे एकीकडे आपण पाहतोय की नागपूरमधली दृश्य पाहिली होती, विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली आहे, तर दुसरीकडे संभाजीनगरमधली सुद्धा ही आपण थेट दृश्य पाहतोय। पीएचडीचा फेलोशिपचा पेपर फुटला आणि त्यामुळे विद्यार्थी अतिशय संतप्त झालेले आहेत। मोठ्या संख्येने विद्यार्थी हे या पूर्ण कॉलेजच्या आवारामध्ये जमल्याचंही आपण पाहतोय। पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रोश व्यक्त केलेला आहे। विद्यार्थ्यांनी अट घातलेली आहे, ती म्हणजे परीक्षा रद्द झाल्याशिवाय आम्ही सेंटर सोडणार नाही। मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त सुद्धा या आवारामध्ये तैनात झाल्याचं आपण पाहतोय। संभाजीनगरच्या देवगिरी कॉलेजमधली ही संपूर्ण दृश्य आहेत। परीक्षा रद्द करा ही मागणी आता विद्यार्थ्यांनी केलेली आहे, त्याशिवाय आम्ही सेंटर सोडणार नाही। पोलिसांनी चोख असा बंदोबस्त यावेळी इकडे तैनात केलेला आहे। थोड्याच वेळापूर्वी आपण नागपूरमधली दृश्य पाहिली, पुण्यामध्ये सुद्धा असाच प्रकार घडलेला आहे। पीएचडीचा फेलोशिपचा पेपर फुटलेला आहे। त्यामुळे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये एकीकडे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भामध्ये निकाल काय लागणार या संदर्भात उत्सुकता लागली, तर दुसरीकडे विद्यार्थी मात्र आता परीक्षा रद्द झाल्याशिवाय सेंटर सोडणार नाही अशी मागणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ही थेट दृश्य आहेत संभाजीनगरमधली। आपले प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडे थेट जाऊया, जे संभाजीनगरमध्ये आहेत। आपण माधव, ज्या पद्धतीने पाहतोय की विद्यार्थी आता आक्रमक झालेले आहेत, काय कशा पद्धतीने ते मागणी करतायत? एकतर सगळे विद्यार्थी आता संतप्त झालेले आहेत आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सारथी बार्टी महाज्योतीकडून घेण्यात येणारी परीक्षा ही चुकीची आहे। सगळ्यात सरसकट विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली पाहिजे आणि ही परीक्षा दुसऱ्यांदा होते आहे आणि दोनदा परीक्षा होऊन सुद्धा तो चुकीचा पायंडा जो बार्टी, सारथी आणि महाज्योतीचा होता तो कायमस्वरूपी आहे आणि चुकीच्या पद्धतीनं ही परीक्षा घेतली जाते। कारण सील नसला पेपर दिला जातोय, त्याचबरोबर झेरॉक्स असलेला पेपर दिला जात आहेत। या सगळ्या गोष्टीमुळे नेमकं सरकारला काय करायचं असा प्रश्न विचारत हे सगळे विद्यार्थी आक्रमक झालेत आणि जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। काय काय तुमचा विद्यापीठाच्या गोंधळ कारभाराबद्दल आम्ही सर्व विद्यार्थी जाहीर निषेध करत आहोत। अजित पवारांनी ज्या प्रकारे आपल्या कार्यकर्त्यांना बोलेरो दिला, त्याच प्रकारे पुणे विद्यापीठाला पैसे द्या आणि हे झेरॉक्सची जे प्रश्नपत्रिका आहे हे चांगल्या प्रकारे तरी छापून द्यावं असं मी अजित पवारांना म्हणतो। आणि पीएचडीचे स्टुडंट काय दिवे लावणार हे म्हणतात। शासन आणि प्रशासनाचा हा गोंधळ कारभार आहे। या कारभारात अजित पवारांनी दिवे लावावे आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा। आम्हाला सरसकट फेलोशिप मिळालेच पाहिजे हे आमचं। घोषणाबाजी सुरू आहे, तुम्ही बऱ्याच वेळापासून घोषणाबाजी केली, काय तुमची भूमिका? तुमची काय भूमिका? आमची जी भूमिका आजची परीक्षा रद्द करा आणि यानंतर पीएचडीच्या पोरांची परीक्षा घेण्याची ताकद हिम्मत करू नका। ऑलरेडी आम्ही पेट एग्जाम देऊन आलेले आहोत, पेट एग्जाम देऊन आलेले आहोत, नेट देऊन आले आहोत, एमपीएल पास होऊन आलेले विद्यार्थी आहोत। तुम्ही आमची पात्रता मोजू शकत नाही, तुमची अवकातच नाही आमची पात्रता मोजण्याची। अनेक वेळा विद्यार्थ्यांची पिळवणूक या ठिकाणी होत आहे। मागचा पेपर फुटला त्याही वेळेस दूरदूरून विद्यार्थी आले होते। लेकरं असणाऱ्या महिला या ठिकाणी रात्रंदिवस प्रवास करून या ठिकाणी येऊन पेपर देतात आणि दुसऱ्याही वेळेस तशाच पद्धतीची चूक ही जी काय आहे त्या विद्यापीठाकडून होत आहे। वारंवार ह्या ज्या काही चुका आहेत, आता तुम्ही हे सेंटर सोडायला तयार नाही, आम्ही ठिय्या मांडून याच ठिकाणी बसणार आहेत जोपर्यंत महाराष्ट्र शासन आम्हाला अशा पद्धतीचा GR देणार नाही की सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून 20% वाढीव तरतुदीसह सरसकट फेलोशिप मंजूर करीत आहोत। अशा पद्धतीचा जोपर्यंत GR देत नाही तोपर्यंत आम्ही यापासून उठणार नाही या ठिकाणाहून। पण काय अडचण आहे सरकारच्या समोर? तुम्हाला सरकार काय सांगतंय? सरकार प्रत्येक वेळेला हेच म्हणतोय की आमच्याकडे बजेट नाही। अरे तुम्हाला घोटाळे करायला बजेट आहे, तुम्हाला बोलेरो द्यायला बजेट आहे, स्कॉर्पिओ द्यायला बजेट आहे, आमच्यासाठी बजेट नाही का? आमचा सर्व संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाला सवाल आहे, तुम्ही आम्हाला गोरगरीब संशोधकांना शिक्षण घेऊ देता का नाही हा आमचा पहिल्यांदा सवाल आहे। तुम्ही आक्रमकपणे अजित पवारांवर थेट घोषणाबाजी करत आहात, कारण त्यांनी
जे विद्यार्थी PhD करत आहेत त्यांची अवहेलना करण्याचं काम त्यांनी अजित पवार यांनी केलेलं आहे। विद्यार्थ्यांना एकत्रितपणे मार्गदर्शन करून त्यांना पाठिंबा देऊन हे करण्यासाठी पुढाकार देण्यासाठी प्रयत्न त्यांनी केलेला नाही। त्यांनी PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आव्हान केलेलं आहे। त्यामुळे अजितदादावरती आमच्या सर्व PhD करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांचा रोष आहे। त्यांनी आता या क्षणात तुमची काय भूमिका आहे? आता आम्हाला या ठिकाणी हीच आमची मागणी आहे की बार्टी, सारथी, महाज्योती या तिन्ही संस्थेकडे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी PhD साठी रजिस्टर केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळाली पाहिजे, नक्कीच. हीच आमची मागणी आहे। हे सगळे विद्यार्थी आहेत, आणखी काही विद्यार्थ्यांशी बोलूयात। तुम्ही कुठून आले? अंमळनेरहून. बरं, आता तुमचं काय म्हणणं आहे? पेपर असे जर आणत नक्कीच. असतील हे तर मग आमच्यासारख्या तर माधव, धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। तर आता आहे PhDचे विद्यार्थी अजित पवार यांच्या विरोधात सुद्धा आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। आम्हाला फेलोशिप सरसकट मिळाली पाहिजे असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। धन्यवाद माधव, आपण दिलेल्या